बरं ऐका बरं का, लक्षात घ्या, आमचा जन्म म्हणजे महाराजांच्या गणनात आहे. तुकाराम महाराजांना 3 मुलं, विठ्ठल, महादेव, नारायण, त्यांच्या 3 मुलापासून आमची परंपरा आहे म्हणून या ठिकाणी माहिती देतो. लक्षात घ्या, तुकाराम महाराज झाडाखालून सदैव वैकुंठाला गेले ध्यासकाठ. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाही आहे. तुकाराम महाराज सदैव ध्यासाकट वैकुंठाला गेले, हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात, तर समोर ते कमान दाखवले, ते भांडुरंगाचं वाहन आहे गरुड पक्ष, ते तुकाराम महाराजांना नेण्याकरता आलं. तुकाराम महाराज त्या पक्षावर बसून सदैव वैकुंठाला गेले. हे जी झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात. होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. ह्या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरती. 12 वाजून 5 मिनिटांनी हे झाड आपोआप हल्ला तर दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, त्या ठिकाणीतून 1 मैलावरती आहे. पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं शिळेवर बसून. 13 दिवसाचे ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथं पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे. पंढरपुराहून देव या ठिकाणी आलेत. तुकाराम महाराजांचे पूर्वज होते विशंभर बुवा, त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळेस त्यांना दृष्टांत झाला, विठ्ठल आंब्याखाली आहे, त्यावेळी ती स्थापना तिथं झाली. आपण जर या ठिकाणी आलो, आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी, तो भंडार डोंगरतून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगणारे आहेत तिली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबा राया त्यांच्याकरता. संताजी दगडांकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मूठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात. मागावून ते वारले गेले. इथनं सुदुंब्र गाव आहे 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला. देह काय गाडला जात नाही, ते आपोआप येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावर आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळेस ते देह गाडला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज वैकुंठ जाता वेळेस भागीरथबाई शास्त्री होती, नांदायला गेलती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडेलून वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. उडी डोळ्यात टाकली, मच्छनं मच्छवर झल्ली. पांडुरंगाने मच्छ अवतार धारण धरला, त्याला ते तारलं गेलं. आणि संत निळोबा राया ते आहे तर पांड्या तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबा राया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबा रायांनी या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं, बिगर अन्न पाणी घेता. स्वतः देव आले भेटायला. पांडुरंग म्हणले देवा मी तुझ्याकरता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबा रायांनी अभंग केलाय उपदेश्वर देवाला. येथे तुझं लागी बोलविले कोणी, प्रार्थना वाचवणे आला सिका. प्रल्हाद कैवारी दैत्याची दंडया, स्तंभी देवराया प्रगटोणी. तैशापरी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूजी देवा, तुकाराचा धावा करीत असते. असा निळोबारांनी देवाला उपदेश केला. देवाला प्रश्न पडला, देवाने तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबा रायाचे ते 42 दिवस पूर्ण झाले. बस मी महाराजांच्या घराण्यातल्या माझी 11वी पिढी म्हणून या ठिकाणी माहिती देतो. तुकाराम महाराज की थोडक्यात सांगितलं.